नाही, उद्धवजी आता ज्या लोकांनी पक्ष बदलला त्या लोकांच्या मतदारसंघात ते जात आहेत आणि जनतेचा कौल काय आहे. खरं तर या सगळ्या महाराष्ट्रामध्ये या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. जनतेमध्ये प्रचंड राग आहे. ज्या चिन्हावर निवडून आल्यानंतर तुम्हाला पक्ष जर सोडायचा आहे तर राजीनामा देऊन जा. तुमच्यात नमक असेल तर तुम्हाला कोणालाही जायला लोकशाहीमध्ये मोकळी आहे. परंतु तुम्ही एका विचाराने निवडून येता आणि दुसऱ्या ठिकाणी जाताय तर प्रत्येकाने जर हा ज्या पद्धतीनं विरोधक संपवण्यासाठी जे काही चाललंय षडयंत्र, त्यातून मला वाटतं की पुढची लोकशाही धोक्यात आहे आणि याच्या वेदना सगळ्यांनाच आहेत. पण एक सांगतो की शिवसेना उभाटा पुन्हा नव्यानं उभारी घेईल. आज जो त्यांना रिस्पॉन्स मिळतो आहे, जनतेचा त्यांच्या बाजूने रिस्पॉन्स मिळतोय, त्यावरून मला तरी असं वाटतं. काल उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र विमानाने प्रवास केला. हा निवड योगायोग आहे की काहीतरी मेसेज द्यायचा आहे इतरांना? नाही, काही या योगायोगाचा आहे, काही मेसेज नाही. आणि कशाला आता भाजपला त्यांची गरज आहे? मला नाही वाटत की कोणाची गरज आहे. आता एवढ्या मोठी संख्याबळ झाली, 200च्या वर झालेत, आता काय कुठं ठेवणार आहे? जागाच नाही तर काहीतरी फालतूच्या गोष्टी करून पुन्हा नव्यानं काहीतरी, याच्यामध्ये काही तथ्य नाही. ठीक आहे, आता ते सध्या खाजगी विमानं सोडून जो प्रवास चाललेत, नाहीतर आता मुख्यमंत्री असेल किंवा सगळी मोठी मंडळी खाजगी विमानानंच प्रवास करतात. पण आता डोमेस्टिक विमानाने प्रवास करणं हा अपरिहार्य आहे किंवा अपरिहार्थ आहे, आदेश आहेत वरून. त्यामुळे ते फडणवीस साहेब आले असतील. पण मला तरी असं वाटतं की हा योगायोग नाही आहे. त्यांचा दौरा होता आणि शनिवार रविवारला मुख्यमंत्री सुद्धा नागपुरात असतात. तर याला कुठल्याही दृष्टीनं आता एक आहे की पत्रकारांना मात्र खाद्य मिळून जातं आणि बातमी करतात. ऑपरेशन टायगर नंतर शिंदेला बक्षीस ट्विट केलं, नाराजी व्यक्त केली, तुमच्या नावानं काही बातम्या आल्या. अरे मला समजतच नाही. मी उज्जैनमध्ये फॅमिली बरोबर देवदर्शनाला गेलो. आता तुमचाच कोणीतरी माणूस विचारतो, आता मला कळत नाही, किमान मला तरी विचारून तर बातमी कर की तुमची काय भेट झाली, तुमची चर्चा झाली. डायरेक्ट आला की शिंदे सेनेचा आला की वडेट्टीवार येणार का? कोणी म्हणायला घेतो, कारण विजय वडेट्टीवारांना घ्यायला कोण तयार नसणार. पण वडेट्टीवार जाणार का, त्यांची काय इच्छा, हे तर विचारावी. वारंवार त्याचं खंडन करतो. आपणच बातमी करताय, आपणच विचारताय, आपणच ठरवताय, आणि मला काही कळतच नाही. म्हणजे तुम्ही ठरवलंय का मला बदनाम करून टाकायचा आणि बदनाम करून माझी प्रतिमा मलिन करायची? असं काही नागपूरच्या टीमनी कोणाच्या इशाऱ्यावर ठरवलं असेल तर तसं तरी सांगा. म्हणजे मला शोध घेता येईल. कुठून बातमी, कोण काय बोलतो, कोणा काय हवेवर, अच्छा खूप चर्चा होत. पण त्यात मी कशाला जाऊ? मी या पक्षामध्ये नेता आहे, मला माझ्या शब्दाला इथे ताकद आहे. ठीक आहे, दिवस चांगले असतात, वाईट असतात, पण ह्याचा अर्थ असा आहे की सगळ्यांनी आता भाजपबरोबर जाणं, शिवसेनेबरोबर जाणं, पक्ष बदलणं वारंवार, म्हणजे विरोधक संपून राहायलाच नाही पाहिजे शिल्लक, अशी आता मला वाटतं की मीडियाचीच इच्छा दिसते ह्या बातम्यावरून. हो, या अशा चर्चांमुळे विजय वडेट्टीवार यांचं राजकीय महत्व काय हे अधोरेखित होतं का सर्व पक्षात? आता मला माहित नाही. गेली 3 दशक मी राजकारण करतो आहे. मी एकदाच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यानंतर 2014 पासूनच्या अनेक वेळा मला त्या संधी आणि ऑफर होत्या. मग तेव्हाच गेलो असतो 15 वर्षापूर्वी. आज आता इतके वर्ष मला पक्षाने एवढी ताकद दिली, विरोधी पक्ष नेता केला, आता मी विधिमंडळ नेता आहे. अशा स्थितीमध्ये आज पक्ष संकटाला आहे. ठीक आहे, वाईट आहे, परिस्थिती सुधरेल. लोकांच्या मनामधला राग जो आहे आता
शेतकऱ्यांचा असेल, मजुरांचा असेल, कामगारांचा असेल, विद्यार्थ्यांचा आहे, युवकांचा आहे, आम जनतेचा आहे. यामध्ये बदल तर ठरलेला आहे. कोण काही परमनंट काही राजा मुकुट बांधून काही घालून काही जन्माला आलेला नाही. त्यामुळे सत्तांतर होत असतात, पण सत्ता ही महत्वाची नसून सामान्य माणसाचे प्रश्न महत्वाचे आहेत. ते मांडत राहणं हे आपलं काम आहे आणि ते मी करतोय. ऑपरेशन टायगर नंतर बक्षीस म्हणून श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्री लागण्याची शुभेच्छा आहेत त्यांना. महाराष्ट्रातला एक मंत्री पुन्हा वाढतोय, पण त्याचा उपयोग मोदी साहेबांनी करू दिला पाहिजे. नाहीतर म्हणजे सध्या ते काय म्हणतात, देशाचा गुराखी एवढा हे आहे की कुठल्याच जनावराला इकडे तिकडे पडू देत नाही. त्यामुळं ते बरोबर वाकडे तिकडे गेले की फटकन त्याच्या पाठीवर सोटा बसतो आणि काही करूही देत नाही, काही खाऊ देत नाही, चाराही खाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही. तर अशा गुराख्यांच्या मध्ये कळपा राखण्यासाठी एवढा मजबूत मोदी रूपानं गुराखी आहे की यांना त्याचा उपयोग करता येईल का, हा खरा प्रश्न आहे. सर एक